तर मुलांना आज आपण वीरांना सलामी हा पाठ पाहूया. या पाठाच्या लेखिका आहेत अनुराधा प्रभू देसाई. आता ह्या अनुराधा प्रभू देसाई यांनी लक्ष फाउंडेशन या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या लक्ष फाउंडेशनमधून काम केल्यामुळे त्यांना की आपल्या ह्या देशावरती सीमेचे रक्षण करणारे जे काही सैनिक लोक आहेत, वीर आहेत, ह्या वीरांबद्दलचा एक जिवंत अनुभव त्यांनी काय केलेला आहे, पाहिलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. आणि आपल्या सीमेवर राहून देशाचं रक्षण करत असताना की कितीतरी बिकट परिस्थितीतून त्यांना काय करावं लागतं, जावं लागतं. आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ते आपल्या देशाचं, आपल्या सर्वांचं काय करत असतात, रक्षण करत असतात. त्यामुळं त्यांना आपल्या कुटुंबापासून खूप दूर राहावं लागतं. कुटुंबाबद्दलचा त्यांना, लोकांबद्दल खूप, आपल्या कुटुंबातील सदस्यांचं त्यांना जिव्हाळा, आपुलकी, प्रेम हे त्यांना मिळत नाही. त्यासाठी ते सतत काय करत असतात, तरसत असतात. पण तरीही अगदी खंबीर मनाने काय करत असतात, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सीमेवरती आपल्या देशाचं, सर्वांचं रक्षण करत असतात. आणि रक्षण करत असताना कारगिलसारख्या युद्ध म्हणा, अनेक आपले सैनिक तेव्हा मारले गेले, किंवा युद्धामध्ये सैनिक सीमेचं रक्षण करत असताना युद्धामध्ये सैनिक मारले जात असतात. अशा ह्या युद्धात मृत्यू पावलेल्या वीर जवानांना, वीर सैनिकांना सलामी देणं हे तर प्रत्येक नागरिकाचं काय आहे, कर्तव्य आहे. आणि ते आपण केलं पाहिजे. कारण ते सीमेवरती अहोरात्र खडा पहारा देत आहे. स्वतःची, कुटुंबाची पर्वा, जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहे. त्यावेळेस आपण अशा युद्धामध्ये ज्यांना वीर मरण आलेलं आहे, अशा ह्या वीर जवानाबद्दल आपण शतशः काय केलं पाहिजे, त्यांना सलामी दिली पाहिजे, धन्यवाद दिला पाहिजे. तर असाच एक पाठ अनुराधा प्रभू देसाई तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे. तर पाहूयात त्यामध्ये त्यांनी काय काय वीरांचं सुंदर रीतीनं काय केलेलं आहे. आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपल्याला, तुम्हाला, आम्हाला पण काय शिकायला मिळते. तर थोडंसं लेखकाचा परिचय करून आपण पाठाला सुरुवात करूया. तर अनुराधा प्रभू देसाई ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाममधील आघाड्यामध्ये ठाण्यावर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. कारगिल युद्धामध्ये 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तकांचे शाळांमध्ये विवरण केलेलं आहे. ऋणानुबंध सैनिकांची कारगिल शौर्यगाथा हे विपुष्टाने सादरीकरण केलेलं आहे. सैनिकाबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या सैनिकासाठी रक्षाबंधन, सैनिकांवर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंक्ती, सैनिकासोबत युवा प्रेरणा अशा कार्यक्रमाचे आयोजन केले. खरं तर आपण सर्वांनीच लेखिका आहेत म्हणून किंवा काही मस्त्याच लोकांनी नाही, तर प्रत्येक नागरिकाने सैनिकाबद्दल एकतर आदरभाव ठेवायलाच पाहिजे, असलाच पाहिजे आपल्याबद्दल. कारण ते सीमेवर आहेत म्हणून आम्हाला सुरक्षित आहोत आपल्या घरामध्ये. तर अनुराधा प्रभू देसाई यांनी काय केलेलं आहे, एक लक्ष फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. आणि लक्ष फाउंडेशन मार्फत त्यांनी काय केलेलं आहे की असं सीमेवर जे काही जवान आपल्या सीमेवर रक्षणासाठी अहोरात्र तैनात असतात, ह्या सैनिकांना काय केलेलं आहे की 2004 पासून त्यांनी त्या कार्यक्रमाला लक्ष फाउंडेशन अंतर्गत काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि सीमेवरची जे काही सैनिक असतात, युद्धामध्ये वीरमरण प्राप्त झालेले असतात, अशा सैनिकांना तिथंपर्यंत जाऊन हे सीमेवरून कशा रीतीनं काम करतात, कशा रीतीनं हे लोक जगतात, हे त्यांनी प्रत्यक्ष तिथं जाऊन पाहिलेलं आहे. त्यासाठी त्यांनी लेह, लडाख,
आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी त्यांना जाणून दिलेले त्यांच्यामध्ये आत्मविश्वास सैनिकामध्ये निर्माण केलेला आहे. कारण आपल्या प्रती तो अगदी आपल्यासाठी अहोरात्र अगदी डोळ्यामध्ये तेल घालून सैन्याचं रक्षण करत आहे. म्हणून त्याला पणतीची सुद्धा काय केले, लेखिकेने उपमा दिलेली आहे की तुम्ही सैनिक एक पणती असं म्हटलेलं आहे. आणि या सैनिकासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहत असल्यामुळं त्यांच्याबरोबर दिवाळीचा सण साजरा केलेला आहे, त्यांच्याबरोबर राखी पौर्णिमेचा सण साजरा केलेला आहे. एक आत्मीयता आहे जे काही सैनिकांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपण देशाचं रक्षण करत आहे, कुटुंबापासून लांब आहे, कुटुंबाकडे जाऊ शकत नाही, की आपल्याला कोणी प्रेम करणार आपल्याला पण नाही, आपल्याकडे सहानुभूती कोणी दाखवाय, अशी भावना त्यांच्या मनामध्ये न राहू नये. म्हणून ह्या लक्ष पावण्याच्या माध्यमातून त्या तिथं जाऊन सैनिकाशी संवाद साधून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा आत्मविश्वास त्यांना देऊन त्यांच्यासोबत राहून त्यांच्यासोबत दिवाळी म्हणा, दसरा म्हणा, राखी पौर्णिमेसारखे सण त्यांना साजरे केलेले आहेत. आणि सैनिकाबद्दल एक आदरभाव म्हणून कारगिल युद्धामध्ये अगदी 12 सैनिकांना जे काही शौर्य प्राप्त झालेलं आहे अशा ह्या जवानांचे सुद्धा काही पुस्तकांचं वाटप शाळेमध्ये केले की शाळेमध्ये मुलांनी ते वाचून त्यांना प्रेरणा मिळावी, आपल्या सैनिकाबद्दल एक आदरभाव, देशाबद्दल एक आदरभाव आणि कसं काही निर्माण होण्याची स्वतःमध्ये सुद्धा जिद्द निर्माण व्हावी. म्हणून अशा पद्धतीने काय केलेलं आहे त्यांनी पुस्तकांचं विवरण पण केलेलं आहे. इतकंच नाही तर ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा सारख्या दृक्श्राव्य प्रकारचं सादरीकरण सुद्धा काय केलेलं आहे त्यांनी, पथनाट्य वगैरे सारख्या सादरी केलेलं आहे. एकंदर सैनिक माझा व्हॅलेंटाईन, आपली व्हॅलेंटाईनची आपली परिभाषाच वेगळी आहे. व्हॅलेंटाईन कशासाठी साजरा करतो, ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये प्रेमाची भावना आहे ते आपण व्यक्त करतो. का फक्त प्रियकर प्रेयसीमध्येच प्रेमाची भावना असते का? नाही. आई आहे, वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, मित्र आहेत, नातलग आहेत, सैनिक आहेत. म्हणून सैनिकांना सुद्धा सैनिक तुम्ही आमचे व्हॅलेंटाईन आहेत अशा प्रकारचं काय केलं, त्यांच्याबद्दल एक प्रेमाची आदराची काय केले भावना तिथं जाऊन त्यांनी व्यक्त केलेली आहे. तसं 2004 मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखकाला 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत वाटत राहते. यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्ष या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईल अशी ती शपथ घेते. त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजे हा पाठ. बघा काय म्हणजे 2004 मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून आपल्याला शौक असतो पुष्कळाला की मी देशामध्ये विविध ठिकाणी जाऊन तिथलं देश, तिथली जागा, तिथली संस्कृती वगैरे पाहण्याचा तो आनंद लुटण्याचा. त्याच हिशोबाने काय आहे, एक पर्यटक म्हणून काय केलेलं आहे, लडाखला केलेल्या 2004 साली लेखिका तिथं त्याला 1999 झालेले जे कारगिल युद्ध आहे त्या कारगिल युद्धाची शौर्यगाथा त्यांना काय केलेली आहे, कळाली आहे. त्यांना असं कळालं तिथं गेल्यानंतर की आपल्याला हे कसं काय नाही कळालं, ह्या बातम्या ह्या खबरी आपल्यापर्यंत काय पोहोचल्या नाही, ह्याची त्यांना काय असते एक दुःख म्हणा, खंत काय करत असते, वाटत असते. आणि त्यामुळे काय आहे की इथून पुढं आता मला कळालं, इथून पुढं तर मी काय करेन 5 वर्ष तरी ह्या वीर जवानांना काय करेल, सलामी देईल अशी ती काय लेखिकांनी ह्या शपथ घेतलेली आहे. आणि तो शपथ घेण्याचा हा प्रवास सगळा पाठीमागचा म्हणजे हा आपला आहे वीरांना सलामी हा पाठ काय केलेला त्यांनी सांगितलेला आहे. तर सेवा परमो धर्म हे सैनिकांचं काय आहे, कर्तव्य आहे. फक्त सैनिकांचंच नाही, त्यांनी ही सेवा शपथ घेऊन सेवेचं कार्य करतात सीमा रक्षणासाठी. तसं आपणही सर्व नागरिकांचं सुद्धा काय आहे, आपणही सेवा परमो धर्म हे सर्वच नागरिकांनी शपथ घेऊन त्याच्या पद्धतीने जर समाजामध्ये आपण वागायला लागलो तर समाजाचं कायापालटच काय होईल, होऊन जाईल. प्रत्येकाच्या मनामध्ये एकमेकांबद्दल आदराची प्रेमाची काही भावना राहते आणि तिकडे काही थोडंसे आनंदाचं वातावरण निर्माण होईल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशरक्षणाचे काम करताना कुटुंबियांच्या प्रेमासाठी असलेल्या या सैनिकासोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्येकाने अनुभव या पाठातून मिळतो. जवानांच्या ठाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची खरी कल्पना येते. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानाबद्दलच्या अभिमानाने
आपला ऊर भरून येतो. आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवे असे वाटत असते. पण आता ते काय म्हणतात की तिथे सीमेवरती जाऊन जवानांसोबत राहून त्यांची सगळी भावना, परिस्थिती, मनस्थिती सगळी जाणून घेऊन सीमेचं रक्षण करत असताना, आपल्या कुटुंबापासून कोसो दूर राहत असताना आपल्या कुटुंबाच्या प्रेमाला पारखं राहून हे जे काम करत असतात अतिशय धैर्याने, तर अशा लोकांसोबत प्रत्यक्ष तिथून लडाखला, लेखला वगैरे राहून लेखिकाने त्यांच्यासोबतचा अनुभव घेतलेला आहे. आणि प्रत्यक्ष रक्षाबंधनसारखे सण ह्या सीमेवरच्या जवानांसाठी तिथं जाऊन त्यांनी रक्षाबंधन म्हणजे आपला फक्त भाऊ असेल त्याला बहीण काय करते, राखी बनते. आणि भाऊ काय करतो, आपल्या बहिणीचं रक्षणाची थोडक्यामध्ये जिम्मेदारी ह्या बंधनातून काय केली जात असते, पाळली जात असते. पण आपलं रक्षण करणारा प्रत्येक व्यक्ती हा सुद्धा काय असतो, भाऊ असतो. आता सीमेवर देशरक्षण करणारे हे सैनिक सुद्धा काय आहेत, आपले भाऊच आहेत. म्हणून लेखिकेने की ह्या सैनिकामध्ये जाऊन तिथं त्यांच्यासोबत जाऊन काय केलेलं आहे, रक्षाबंधन साजरी केलेली आणि खऱ्या अर्थाने ती रक्षाबंधन, खऱ्या अर्थाने रक्षाबंधन काय ती मांडली जात असते. तर अशा पद्धतीने काय आहे, वीरांना सलामी ह्या पाठामध्ये लेखिकेचा हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासामध्ये त्यांनी काय काय आपले अनुभव आलेले ते त्यांनी या पाठामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पाहूयात आता त्यांनी कशा कशा पद्धतीने केलेलं आहे. हां, एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास. आता लेखिका आहे की एक पर्यटक म्हणून, जसं आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात, कोणाला चारधामाला आवडतं, कोणाला काय गोव्याला आवडतं, कोणाला समुद्रात किनाऱ्याला आवडतं, तसं लेखिकेला विविध ठिकाणी पर्यटन करण्याचा काय आहे, एक छंद आहे. म्हणून पर्यटनासाठी म्हणून त्या गेलेल्या आहेत. आणि पर्यटनाला गेल्यानंतर जो हा जो अनुभव आलेला आहे, त्या अनुभवातून त्यांनी काय केलेलं आहे, लेखन करण्याचं काम केलेलं आहे. एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉन्ग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल. आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. आता लेखिका त्यांनी पर्यटन करत असताना सुरुवातीला त्यांचा पर्यटन करण्याचा दिवसाचा कालावधी किती आहे, 7 दिवसाचा आहे. आणि या 7 दिवसामध्ये सुरुवात त्यांनी लेहपासून सुरू केलेली आहे. सुरुवातीला लेहला गेलेली आहे, पुन्हा नुब्रा व्हॅलीला गेलेली आहे, तिथून पँगॉन्ग लेकला गेलेली आहे आणि शेवटी कुठं आलेले त्यांनी द्रास आणि कारगिल. आता शेवटी कुठं आले, द्रासवरून कारगिलला आलेला आहे. कारगिल हा त्यांचा शेवटचा टप्पा ह्या पर्यटन क्षेत्रातला. हां, आता हा शेवटचा टप्पा होता. कारगिल आणि द्रास सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टॅनझिन 5 वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणीला उजाळा देत होता. आता लेखिका त्यांच्यासोबत काय पर्यटनासाठी त्यांचा जो ड्रायव्हर आहे, हा ड्रायव्हर कुठला आहे, लडाखचा आहे आणि त्याचं नाव काय आहे, स्टॅनझिन. आता हा स्टॅनझिन लडाखचा असल्यामुळे काय झालेलं आहे की जे 5 वर्षापूर्वी कारगिलमध्ये युद्ध घडून गेलेलं आहे आणि प्रवासामध्ये गप्पा टप्पा ह्या होत असतात. प्रत्येकजण आपला कुठल्या कुठला आलेला चांगला वाईट अनुभव शेअर करत असतात. तसं काय आहे, ह्या स्टॅनझिनने सुद्धा काय केलं आहे की कारगिल युद्धाचा जो अनुभव आहे हा प्रवासामध्ये काय करत आहे, लेखिकेला वगैरे काय करते सांगायला सुरुवात केलेली आहे. गाडी पुढे जात होती, आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या. आता या द्रासला त्यांनी काय केलं, मुक्काम केलेला आहे. ते शासकीय विश्रामगृहामध्ये राहिलेले आहेत. सकाळी पुन्हा लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. जे ज्या ठिकाणी यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये मुक्काम केलेला आहे त्या विश्रामगृहातूनच काय आहे की तिथूनच त्याला थोड्या अंतरावर असलेला टायगर हिल जो आहे, हा टायगर हिल त्याला दिसलेला आहे. आणि सकाळी उठल्याबरोबर काय केले, त्या टायगर हिलचं त्याला दर्शन झालेलं आहे. खिडकीतूनच त्यांनी टायगर हिलचं काय दर्शन घेतलेलं आहे. 1999 साली इथे काय उत्पाद घडला असेल ह्या कल्पनेने अंगावर काटा आला. निशब्द अवस्थेतच तोलोलिमच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचले. आता हा स्टॅनझिन जो आहे कारगिल युद्धाचा प्रसंग सांगत असताना की 1999 साली इथं काय काय उत्पाद घडलेला आहे
युद्धामध्ये काय काय भयानक महाभयंकर असं घडलेलं आहे हा तो सांगत असताना आणि यांनी ऐकत असताना लेखिकेला कल्पनेने त्याचा सगळा काय केलेला आहे अनुभव आलेला आहे. आणि तो अनुभव त्यांनी बसल्या ठिकाणीच कल्पनेने अनुभव घेतल्यामुळं काय आहे इथं काय बोलावं बंद त्यांना निशब्द झालेले आहे. म्हणजे युद्धाचं कुठेही युद्ध झालं युद्ध हे भयंकर असतं. युद्धामध्ये सर्वनाशा विनाशा ठरलेला असतो. आणि आपले भारताचे तेव्हा 12 जवान मारले गेलेले आहेत, वीरगतीला प्राप्त झालेले आहेत. ते सुद्धाचं सगळं वर्णन त्या लडाखच्या ड्रायव्हरने सांगितल्यामुळे लेखिकेला त्यांना काय सगळेच त्यांचे जे आहेत पर्यटनाला आलेले सोबती हे सगळे काय झाले निश्चित झालेले. तिथं आणखी काय काय घडलं असेल हे त्यांना ऐकून अंगावर काटे शहारे यायला लागलेले आहेत. युद्धजन्य परिस्थिती तशीच असते. आपण नुसतं ऐकलं तर अंगाला काटा करून प्रत्यक्षात जवान जेव्हा युद्ध करतात त्यांची मानसिक अवस्था म्हणा किंवा शारीरिक अवस्था ही कशी असते म्हणजे किती सैनिक बलवान असतात शारीरिक आणि मनाने सुद्धा. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये युद्धामध्ये आलेल्या सगळ्या परिस्थितीत जीवाची पर्वा न करता कुटुंबाची पर्वा न करता अगदी निधड्या छातीने युद्ध काय करत असतात निडर होऊन काय करत असतात युद्ध करत असतात. ते सगळं वर्णन ऐकून सगळेजण लेखिका सगळेजण काय निशब्द झालेले आहेत. उलट त्यांना ते सगळे युद्धाचं ऐकून मला शहारे यायला लागलेले आहेत. आपल्या पुढे थोडं म्हणलं की आपण लगेच काय करतो सुरू करतो. थोडंसं काही केलं की आपल्याला तुम्ही किती मोठा पराक्रम केला. आपले सैनिकाचे कुठं बरोबर आहे सैनिक कुठं आपण सामान्य माणूस कुठं. पण तशी दृष्टी तशी भावना प्रत्येक माणसामध्ये जर आला तर प्रत्येक माणूस सुद्धा शूर सैनिकासारखा शूर शिपाई सुद्धा काय होऊ शकतो. पण ती दृष्टी आपण त्यांच्याकडे ठेवून सैनिकाकडे बघून ती प्रेरणा आपण आत्मसात करायला पाहिजे. कारण काय आपण जिवंत आहोत तर केवळ त्यांच्यामुळेच ते आहेत खडे म्हणून आपण निवांत आहोत. हां सकाळी उठून दाखवून मला टायगरच्या शेवट्याचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथं काय उत्पात घडला असेल ह्या कल्पनेने अंगावर काटा आला. निशब्द अवस्थेतच तोलोलींच्या पायथ्याशी बांधलेला ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग डावीकडे नजरी गेला की दिसणारी रौकीनॉ हंप इंडिया गेट 3 पीपल टायगर हिलचा सुरका त्याच्या बाजूचा पॉईंट 4875 साली जवानांनी काबीज केल्या शिखरांच्या रांगा होय. याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच 16,000 फुटापर्यंत बर्फाच्छादित शिखरावर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओढत असताना ह्या भयान पर्वतात आमचे धैर्यधर अथक चढत राहिले. काही युद्धाचं वर्णन सांगत असताना त्या लढाकी ड्रायव्हरने सांगितलेलं आहे की ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचल्यानंतर तिथं तोलोलिंगच्या त्याला बारीक दिसलेला आहे. आणि त्यानंतर काय आहे की त्याला रौकीना हंप इंडिया गेट 3 पीपल टायगर हिलचा सुरका असे तिथले पॉईंट्स त्यांनी पाहिलेले आहेत. आणि बाजूला 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांच्या रांगा त्याला दिसलेल्या आहेत. आणि ह्या शिखरांच्या रांगा त्यांनी किती आहे 16,000 फूट बर्फातील शिखरावर शत्रूंच्या तोफा पहाडावरून आग ओढत असताना सुद्धा आपल्या शूर जवानांनी ते काय केलेलं आहे सर केलेलं आहे अथक परिश्रमाने. आणि ते हा ड्रायव्हर सांगायला लागलेला आहे सांगून सगळ्याच्या चांगल्या